आहोत आणि दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचल्यानंतर हा एक इथे सेल्फी पॉइंट म्हणून आहे, जो महादेवाच्या पिंडीसारखा दिसणारा इथे डोंगर आहे। हे गाईस, कसे आहेत तुम्ही? आज सगळे मजा असणार। तर आज आपण चाललोय भीमाशंकरला। आता आले गणेश नगरला, इथून आपल्या गाड्या निघणार आहेत। इथे गाडी आले आणि म्हणजे आपली ही एक गाडी आहे, ही गाडी अजून गाडी येणार आणि मित्रमंडळी पण येणार आहेत। सगळी पोरं इथे ऑफिसमध्ये थांबले आणि आपला कैलास नाना पण आहे माझ्याबरोबर। तर जशी मित्रमंडळी जमू तसं निघते, तिथे मित्रांच्या गाड्या पण आल्या सगळ्यांच्या, यात मी सगळी गँग बसले यावेळेला। तर आता गाईस गाड्याने सगळ्या हार घेतल्या, गाड्या पण लाईनशी लावून दिल्या। 1 2 3 4 इकडे हार लावून घेतले ना जादा यांचीच गाडी घेऊन जाऊ सर। त्याची पहिला पूजा करून घेते नाना। ओम नमः शिवाय, हर महादेव। लावू कुठे? लावाला इथे लावू कुठे बघू पकड घे इथे। खाली खाली नको लावू, एक तास लावू सगळं एक लावू। हर महादेव। लाव द्या, तलावात लाव जा। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव। या वर्षी पण आपल्याला व्यवस्थित जाऊन व्यवस्थित यायचा। लक्षात ठेवा, कुठल्या प्रकारची मस्ती करायची नाही, कोणला ढकला विकलाचा नाही। फोटो काढायचा असेल तो टायमिंग दिला, जर नाश्त्याच्या टायमाला नाश्ता करायचा आणि फोटो पण व्यवस्थित काढायचे सगळे त्यांनी। डोक्याच्या ठिकाणी जायचं नाही आणि एकमेकाचा पार्टनर जर कोणी असेल तर ते एकमेकाला समजून घ्यायचा, कोणी कोणाला सोडून जायचं नाही मागे पुढं। लक्षात ठेवा, दरवर्षी जसं वागतो तसा एकत्र जायचं। एवढ्या वर्ष आपण व्यवस्थित जाऊन आलो, या वर्षी पण तोच प्रयत्न असेल, समजलं? ज्याला दर्शन घ्यायचं त्यांनी दर्शनच घ्यायचे ना, रांगेमध्ये राहायचा। कोणाला VIP घ्यायचा त्यांनी VIP घ्यायचा, पण दर्शन घेणं गरजेचं। वर्षातून एकदा आपण चालत जातो मेहनत करत, घ्यायचा असेल तर ज्याला घ्यायचा त्यांनी घ्या, नसेल घ्यायचा त्यांनी एक साईडला कुठेतरी सांगून उभं राहा। तिथं गेल्यावर आम्हाला शोधाशोध करायला नको कोणला, ठीक आहे? चला, पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन आपल्या ट्रॅकिंगच्या आणि या प्रवासाच्या सर्वांना शुभेच्छा। आपण व्यवस्थित जाऊन येऊ, भगवंताची आपल्यावरती कृपा आहे। हर हर महादेव। जय। सगळ्या गाड्या निघाल्या आपल्या। सबस्क्राईब, हर हर महादेव, हर हर महादेव। तर गाईज नेवाल ना केवायला आपला चायचा स्टॉप असतो दरवर्षी, तर चहा घेतो सगळी आपण तिथं जाऊन थोडी चिकून येतं। याने चहा घेतले, मी पण चहा घेता। हॅलो, आमचा छोटा सगळ्यांना मिनी छोटा बॉस माझा। तर गाईज आता पोचले, जास्त लांब नाही, इथून थोडाफार लांब गाड्या भेट लावलं नाही। तर आमचा चहाचा स्टॉप दरवर्षीप्रमाणे इथे चहा प्यायला गेला, तर फोटो करायला सगळी जमतं मित्रमंडळी। म्हणजे आम्ही फोटो नाही केला, ग्रुप फोटो काढून घेता पहिला। ते मस्त गरम गरम चहा आहे, बाबाने बनवायला घेतले, मातीचा कप, बघू चहा कशी लागते नंतर।
पहिला फोटो करून घेऊ. तर काही मस्त चाय घेतले, सगळं घेतलं, नाना सही तिकडे पण घेतली मित्रमंडळी. चहा पण घेतला, जरा बरं वाटत मस्त गरम गरम आहे बघा, वाफ कशी निघते बघा मस्त. तर गाई चहा पिऊन झाला. मी इथे सामने बघा मस्त बैला आहेत, बैला गाई मस्त आरामात बसल्या सेटर खाली. तिथे बाजूला पण आहेत. तर आमचे बरोबर असे 2-3 बैल आहेत. असते बघ असं येऊ तर आतमध्ये दुकान आहे का त्याचा खायला घेऊन बघू कसे. तर गाईज चहा पिऊन झाला, तर इथून निघता आता डोंगराच्या खालती जाऊन आपण थांबू. तर गाईज आम्ही फायनली डोंगराच्या खालती तर पोचल्या. तर बघा सगळ्या साईडला आहे जंगल, रस्ता बघा किती भारी. इथे गाड्या लागल्या बऱ्याचशा. आपल्या पार्किंगला लागतं ना चलो. तर गाईज आम्ही फायनली लोकेशनवर पोचल्या. आता इथून आमची चढाई चालू होईल. अजून कालूक बऱ्याच 5:30 वाजले सकाळचे. आपल्या गाड्या लावून गेली, इथे गाडी लावली, इकडे दुसऱ्या गाड्या लावल्या. दुसरं सामान सगळं तर जमा करायला घेतले. बॉटल पण घेऊन ठेवा, नंतर एकामेकाकडे सूचना चालू होत आमच्या सगळ्या. झेंडे बिंडे आहेत आपले. चला आता निघू जरा इथून. छत्रपती शिवाजी महाराज के चला तर जाऊ पुढे. अरे काही सगळं पक्षी बाहेर निघले नव्हते. कबूतर पण त्याच्यामध्ये आहे, कबूतर पण कालूक देते लाकडं होत. मांजरी पण निघले. तर गायच आता गणपती मंदिरात आलो आम्ही. चौघच पुढे गेलाय, दुसरी सगळी पार्टी दिसत पण आवडेल लांबती. तर गणपती मंदिरात जाऊ, दर्शन करू, तर ते आरामात येतील. तर गायच आपली सगळी मंडळी हल्लोली येते होती बघा. अजून बरीचशी मंडळी पाठीमागे आहे. दुसरी पण कुठला ग्रुप आहे तो पण येते आपल्या बरोबरच आहे. हा बघा व्हाईट टी शर्टवाला त्यांचा आहे ना, ब्लॅकवाला आपला आहे. ते बिंदास जा बसले इथे. शिवाजी बसले, आमचे दादा बसले. आपल्या इथे गणपती मंदिर आहे. हे बघ कसे आले. पहिला माणसाला, दुसरा माणसाला या लवकर या. मोरया मोरया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही BM ग्रुप दिवा येथून कांडस ते भीमाशंकर ही पदयात्रा आम्ही करत आहोत. आणि या पदयात्रेचं आमचं हे सलग 6वं वर्ष. आणि या 6व्या वर्षामध्ये आम्ही BM ग्रुपचे एकूण 25 ते 30 मेंबर्स दरवर्षी येतो. आणि याही वर्षी 25 मेंबर आमचे आहेत. आम्ही ही पदयात्रा करत असताना पहिल्यांदा आमचा पडाव असतो खांडसच्या पायथ्याशी. तिथून आम्ही चालायला सुरुवात करतो. भगवंताचं नाव घेऊन आम्ही सुरुवात केल्यानंतर पहिला पडाव आमचा गणपती मंदिर येथे असतो. तर आज तुम्ही नक्कीच मागे बघितलं असेल की आम्ही गणपती बाप्पाची पूजा केली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आणि अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी या भीमाशंकर महात्म्याबद्दल तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू. तर पुढे तुम्ही नक्कीच पहा. हर हर महादेव. इथे काय ते नवीन गेट बनले, मागच्या वर्षी होतो तेव्हा नव्हता काही. तर बघू काय इन्क्वायरी करू. बघू आता जाऊन गेट करायला एक ऑफिसर आले. बघू आपल्याला दरवर्षी गेल्या वर्षी तो माणूस होता नाटक करायला. बघू चला. पावती पाडू मग एक त्याला काय झालं ना, तर मग असं परत आलेत ना, इथून परत मागे जा, गाडीने बसून बसून जा. असं कसं पैसे कशाला घेता मग? दरवर्षी रोडला काय झालं मग पावती पाडून काय झालं? जिम्मेदार एंट्री फी आता ठीक आहे. याची तुम्ही काय झालं? तुम्ही कुठे लावाल म्हणजे आम्ही यायचं चालत ना, तुम्ही पावत्या पाडायच्या. आम्हाला काय या पावत्या जातात आम्हाला कुठे? आमचं काम करतोय गव्हर्नमेंटला. कोणत्या गव्हर्नमेंटला?
फॉरेस्ट डिपार्टमेंट भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. पर पर्सन किती आहे? तो बोलते झाला दादा पर पर्सन 60 रुपये आहे, पण तुमची आपण 30 रुपये प्रमाणे घेतोय ना. GR आहे 30 रुपयाचा पर पर्सन. अरे 70चा GR आला या वर्षीचा. दाखवा. या ना तू विचार घ्या तर तुला सगळ्यांची पावती GR आलं का? नाही नाही असा कसा करता डॉक्युमेंट सगळी नाही ते मित्रमंडळी तेच सांगता मी. तुम्हाला कोण वाटतं? तुम्ही जर शांतपणे गेले तर प्राणी वगैरे बघायला भेटते. बरं तुम्ही असं आवाज वातावरण गरम. काय आपण पण पावती फाडली इथे नाही इलाज. मागच्या वर्षी नव्हती फाडली, या वर्षी फाडली. चला तर निघू आता. आपले मित्रमंडळीने सगळे एकदम घेतलेलं आहे, म्हणजे दमलंच सगळी ना. अजून थोडीफार येतात पाठीमागून इकडून, ती अजून बरीच पाठी राहिली, ती येतील तर इथं जरा आराम करून घेऊ. तो सगळी बसल्या नाही इथे, तर मी पण बसून घेतो, जरा आराम करता, फोटो बी करता. पाठीमागचं व्यू पण भारी आहे. तर फ्री आहे राजगिराचे लाडू सगळ्यांना. हे बघा सगळी खाताना आपली मित्रमंडळी. छोटासा ब्रेक घेतले. गायज आपल्या फोटो लोकेशनवर पोचले. इथं आपण फोटो काढतो दरवर्षी. आणि इथे एक त्रिशूल बी होता, तो आता कुठे गेला काही माहिती नाही. चला मी फोटो काढून घेतो. याचा व्ह्यू बघा किती भारी वाटतं. पाठीमागे मस्त डोंगर आहे. आणि आपली सगळी मित्रमंडळी येतात आता. इथं जरा वरती जाऊन आराम करू, फोटो काढू मस्त. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता आम्ही दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. आणि दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचल्यानंतर हा एक इथे सेल्फी पॉइंट म्हणून आहे, जो महादेवाच्या पिंडीसारखा दिसणारा इथे डोंगर आहे, तो तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्ही नक्कीच येऊन इथे सेल्फी काढू शकता स्वतःची. आज आम्ही पूर्ण BM ग्रुपची एक सेल्फी घेतली आणि तीच आम्ही बॅनरला लावणार आहोत. तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज इथं फोटो पॉईंट एक मस्त लोकेशन बघा किती भारी आहे. तर आम्ही फोटो काढून झाल्यात. आता मी निघतो इथून. आपली मित्रमंडळी बी निघले. लास्टच्या झेंड्यावर मी थांबल्या. आपली मंडळी सगळी पुढे गेले. चला जाऊ त्यांच्या बरोबर. तर गाईज इथं आपल्याला माकड भेटलेलं आहे. जागा बघते वय खाली काही त्याने. चला आमची मंडळी पुढे जाते, पटापट जायला लागेल त्यांच्या बरोबर. आपली मंडळी बरीच पुढे गेले, मीच पाठीमागे थांबले फोटोसाठी. तर काय धबधबा बघा मस्त इथं. तो धबधबा किती भारी वाटतो बघा, दरी आहे मध्ये. तर काय तिथं दूध धरा धबधबा. आपली मित्रमंडळी पुढे चालले. बरेचसे ग्रुप आले ट्रॅकिंगला. येताना मला वाटतं इथे भिजतील सगळी. त्याचे धबधबे सांगता आंघोळ करताना तुम्ही एन्जॉय करताना. आपली सगळी मित्रमंडळी इथं थांबले. इथं सामने तर ग्रुप पुढं कोण पार्टी झाला तर सगळा ग्रुप थांबतो आपल्या पाठीमागे. सगळं सगळी इथे थांबले. काय काय दरवर्षीप्रमाणे धबधब्याच्या बाजूला आमच्या इथे स्टॉप असतो खाण्याचा, नाश्त्याचा सकाळचा. तर ही वर्षी बी नाश्त्याचा स्टॉप आहे. आणि आज काय एक पनीर भुर्जी आहे. नाना सगळ्यांना वाटप करते ना. अर्धे घेतले मित्रमंडळीने सगळे, मी पण घेता. नाना स्पेशल पनीर भुर्जी बघू जरा कशी आहे. आणि भाकरी आपली बघू आता कशी लागते टेस्ट. इकडे दुसऱ्या उपवासवाल्यांसाठी अरे भुर्जी आले. भुर्जी पनीर भुर्जी आली उपवासवाल्यांसाठी. तिकडे खिचडी आहे. तर काय सगळी मित्रमंडळी निघले आपली. जय बोले नाश्ता करून सगळे आता आरामात निघल्यात. आपला लास्टचा झेंडा आलेला आहे. मी पण निघतो इथून. तर काय फायनली करवती घाटाची खालती आले. लास्ट पाडा आमचा. सगळ्यांना हाड सरळ ते सरळ चढायला लागते वरती. आपली मित्रमंडळी इथे जमले. तो रस्ता तुम्हाला सांगायला गेले
झाडाला त्याच्यामुळे जसे सांगता ना प्रॉपर इथून रस्ता असा इकडून जातं असं, मग इथून असं वर्षा डायरेक्ट टोक दिसतं ना डिस्ट्रिक्टचा, तिथून असं रस्ता सरळ एकदम हार्ड रस्ता तुम्हाला बघायला भेटेलच नक्की ब्लॉगमध्ये. नाही इथून सरळ आहे बघ, इथे दिसतं तुम्हाला. जाऊ जायला आता मित्रमंडळी बसते, जरा आराम करू इथे सगळी. तर काय मस्त ब्रेक घेतली ना आपली लेमन टी आले, इथे सगळी लेमन टी घेतात. हे टेस्ट करून सांगा कशी लेमन टी वाटतं, कशी नाना टेस्ट. काय काय घेऊन ये ना कॉम्प्लेन टी. कॉम्प्लेन टी ए कशी टेस्ट लेमन टी. लेमन टी कॉम्प्लेन. कॉम्प्लेन लेमन टी ए कशी वाटली. इकडं नाही घेतली, आली नाही इकडं पण नाही आली. ए तुझी कशी घेतली. हा तर काहीच फायनली करवती काटायची चढणी चालू झाली. करवटी आली सगळ्यांना हार्ड टप्पा सरचे सरळ चढायला थोडा वरती गेल्या सगळ्यांना लाचचा टप्पा आणि सगळ्यांना हार्ड टप्पा तो करवटी काटायचा. पोरा बघतात शी एक्झॅक्ट टाईप येतात सगळी बिंदा जायला पुढं केला पोपाट उठला. सगळ्यांना हार्ड हा लास्टचा टप्पा येऊच सरळचे सरळ दुसरं हार्ड नॉर्मल म्हणजे सगळ्यांनी हार्ड योच चढतो वरती वरतून व्ह्यू बघायला एक नंबर व्ह्यू येते. तुम्हाला दाखवतो मी जरा वेळात. पहिलं वरती चढ तर काय त्याचं दुखा लागला आम्हाला थोडा मग दिसा असेल दुखा लागला खाती पण दुखा. आम्ही दोघं येऊ शिवाजी आणि मी पुढे आल्या दुसरी सगळी पाठीमाग घेत अजून थोडं जाऊ पाठवा वरती. काय तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवून होता काय दाखवू व्ह्यू काय दाखवू सांगा मला. सगळ्या दुखात झाले. हा वरती गेल्यावर यो थोडा एक रिस्की पॉईंट आहे. याच्या सराकला ते डायरेक्ट दरी तर इथे बरे डगरी पडल्या नॉर्मली त्याच्यामुळे वाचेल. पहिला यायचा तेव्हा जास्ती आज रिस्की होता तर तू हलवलं पार करून घेऊ. बरेचसे ट्रॅकची पोरं आहेत पहिलेली अजून बरीच जण आहेत जाम ग्रुप आहेत. चला आपण बी जाऊ पुढं. महादेव वरती पोचायला होता आम्ही आता फायनली. थोडासा लांब बाकी आपला पूर्ण संपला. तेव्हा किती मंडळी बसल्या वरती येऊन आपली बसल्या. धोका गावला भारी इथे छोटासा धबधबा मस्त लाईट इथे मंडळी दुसरे ग्रुप पण आहेत बरेचसे. बहुत सुकून मिलता है यहाँ पहुँचने पर. कितना सुकून मिला आपको. बहुत ठीक है साथ दमले हे बाबा रिॲक्शन समजतात चेहऱ्यांवर. तर गाईज आपली मित्रमंडळी सगळी मंदिराला लाईन लावणार आहेत ना. आम्ही ना दोघे तिघे जण आहोत. त्या बॅगेट येऊन आपल्या हॉटेलमध्ये बॅगेट येऊन येणार आहोत आणि त्या लगेच दर्शनाला लाईन लावू ना दर्शन करून घेऊ. तर बघू. आणि पप्पाच आपण आले सकाळीच मग पप्पा आले बसने आलेला बघू आता पप्पा भेटते का बस स्टॉपची तर त्यांची बस निघले की नाही बघू जाऊन पप्पाला भेटून घेऊ. मित्रमंडळी दुखावा किती इथं फुल दुखा इकडे आपली मंडळी सगळी येते. बॅगवाला बघा बॅगवाला किंवा नॉर्मल आहे इकडे बॅग हवा का बॅग हे बघा इकडे बघा बॅग बोल ना काय साबुदाणा खिचडी आपले तो कभी खाई नहीं होगी. अरे साबुदाणा खिचडी काय दिसतं नाही मंदिराची एंट्री आहे आणि ही लाईन बघा किती लांबच्या लांब चालले. इथून सामने बस स्टॉप तर बस स्टॉपला लाईन चालले पूर्ण खूप मोठी लाईन लागली. पहिला आम्ही जाऊन हॉटेलमध्ये या सगळ्या बॅगेमध्ये पाठवा बॅग आहेत त्या सगळ्या बॅगे हॉटेलमध्ये टाकू पहिला नंतर मग दर्शनाच्या रांगेला लागू. बघू कसा प्लॅन आहे आपला कसं गर्दी ओव्हर आहे काय प्लॅन आहे आपला दर्शनला रांगेला आता उडत उडत डायरेक्ट मंदिरात खतरनाक सीन झालं इथे. तर काहीच दरवर्षी प्रमाणे आपला सिटीचे हॉटेल इथे आपण जेवण करायला आलो आता इथं सगळे ओळखतात आपल्याला इथे. चला आपलं सामान थोडे ठेवू बातचीत करतो थोडंफार. तर काय तुम्हाला पप्पा दिसले पप्पाला मी नाही दिसलो. मजेत पाय दुखलं का मग काहीच नाही
आपली ताई साथ पप्पा तर नानी साथ तिकडे यांची अलग ट्रॅव्हलिंगला आल्या नानी संजी पुरे गँग गेले मैत्रिणीच्या ती नानी यांची गँग आहे पूर्ण आई तिथे गेली अजून कोण राहिली काहीच पप्पा आल्या ना ती सगळी त्या आईचं एक ट्रॅव्हलिंगचा 18 वर्ष झालं आईचं ट्रॅव्हलिंगला 18 वर्षी मी कार्य करते भीमाशंकर पंढरपूर सगळे तीर्थाच्या आणि काही तो नंबर असेल ना तुमचं काही सगळे येतं का कार्डबीट असं काही नंबर सांग तुम्ही नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहेचा सगळी मित्रमंडळी निघली आपली इथं आणि त्यांना सगळ्या भेटून ती बी निघली आता त्यांनी दर्शन बिर्शन झाली त्यांचा नाना पप्पांचा ती पूर्ण एक बस आलेली ते ट्रॅव्हलिंगचा नंबर मी टाकीन डिस्क्रिप्शन मध्ये ते बरीच जागो निघतं पंढरपूर एकविरा जसं भीमाशंकर हर वर्षी कुठं कुठं निघत असतं तर देखतो मी ट्रॅव्हलिंगची सगळी डिटेल्स तर आपण आता दर्शनाला जाऊ बघू आता गर्दी तर लाईन तर पूर तर बघू आता कसं दर्शन घेतात काय आयडिया नाही मला पण ब्लॅक टी शर्ट तर काय मंदिराजवळ आलो आता आपण स्वामी नाव बघू शकता श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार चला आपण जाऊ बघू दर्शन घेऊ फुल रंगाना सगळे पुरा मुख दर्शन घेतो आपण दुसरा सांगतो बाहेर गेल्यावर आवाज जास्त येते मुख दर्शन घेतलं ज्याच्यामुळे सगळे अभिषेकाचे पैसे भरतात अभिषेक करायचं मी बी करतात निम्मे सगळे पोरं अभिषेकाचं भरलं तर बिंदासला भरते दुसरी भरून गेली सगळी अभिषेकाचं भरतं मी पण भरून घेतो अभिषेकाचं मुख दर्शन तर नाही भेटला VIP वास पण नाही भेटला मुख दर्शन भेटलं सॉरी आतमध्ये जायला एंट्री नाही भेटली गर्दी जास्ती आहे आणि मग VIP वास पण नाही भेटला मंडळाची पण बिंदास जाणी भरली तिथे मम्मीनी माझी भरली ठेवता मी आता नानानी भरली नानाची मंडळाची आता भरायची होती ती लाचची राहिली यांची सगळ्यांचे भरून झाले आता निघतो इथून हर हर महादेव तर काय डाळबी आणलाय मस्त डाळ आणल्या फुल एन्जॉय करीत चाललाय आपण बाहेर जायला आपला दर्शन झाले आता आवाज जाम त्यांचा फुल गाडीत चाललाय तर काहीच मंदिराच्या बाहेर निघलेलं काय दुखाच्या वाफा मोडतात थंड थंड गार गार जाम भारी वाटते आपली मंडळी पण सगळी बाहेरच असेल तर मग मला तो हॉटेलजवळ गेले सर आपण डायरेक्ट हॉटेलजवळच जाऊ आता आपल्या हॉटेलवाल्या परत आता सगळी नाश्ता करून घेतो मस्त ना आपल्या ग्रुपने दिलेला इथं घडेल पण BM ग्रुप यांच्याकडून दिलेला मागच्या वर्षी आणलेला चला सगळी नानाचा बसा मी बसून घेतो तर काय आपला हॉटेलमधलं जेवण झालं आता सगळी मंडळी निघते आपली चला निघूया इथून या एंट्रीचा गेट तर बनवायला भेटले मस्त नाही भीमाशंकरची म्हणून तिथे व्हिडिओ टाकायला भेटली नाही मला तर काही नानाचा हेलिकॉप्टर चालू झाले लवकर बसून जा दादा उतरायचं चालू करते दादा इथून उतरायची स्टार्टिंग आपली डायरेक्ट सुर कॉमेडी मध्ये व्हायला मस्त आराम बिराम केला मस्त तर काय जे आवरो रस्ते निघतात ये रोडनी आम्ही जाणार आहोत खांडसला आपल्या गाड्या लागलेल्या आहेत चला आता तर इथून निघू हे पण निघताना सगळी निघली चला हल्लो यांच्याबरोबर तर काय उतरताना थोडा रिस्क जास्ती आहे सगळी चिकट जर दगड आहे बघ त्याच्यामुळे पाय स्लिपायची जास्ती चान्स आहे सगळ्यांना सगळे आरामात उतरतात काही घाई बी करीत नाही स्टिकचा एक फायदा माझी स्टिकचा फायदा फुल झाली मला पूर्ण सपोर्ट भेटते लावायला काठीवरची भेटली नाही आम्ही लवकर गेलतो म्हणून ते इकडे भेटला ॲडजस्ट करून बघा ते झेंड्यांचं बांबू ते पाईप ते यूज करताना अर्ध्याने काटा भेटला नाही तेव्हा ते कुठचं माहिती भेटलं त्यांना काटा त्यांचा फायदा आता चला आपण हल्लो करून उतरू कसं आहे
एकदम आरामात उतरतो. आपला मित पण उतरतो हलवलो बारका. चल तर काही मागाशी धुका जाऊन जास्त व्ह्यू दाखवायला भेटला ना. आता धुका उतरले बऱ्यापैकी. व्ह्यू बघा वरचा मस्त. तिकडे आपली मंडळी येतात. आपल्याला उतरायचं वेळ इथं करवती घाट इथं चालू होतो. इथून आपल्या इथं उतरायचं आणि आपल्या गाड्या असतील काही कुठं ते काही इथे इथे कुठं गाड्या असतील आमच्या इथे एरियाला. असं उतरायला लागते. सरकला ते गेला डायरेक्ट खाईत. चिकटी बघा चिकटी चिकटी बिकटी भरीच. तर काही रस्ता बघा कसा उतरायचा. इथून जाऊन बघा किती खतरनाक आहे. आपली मंडळी पण इथे आलो. चला जाऊ पटापट पुढं. सरकला होता डायरेक्ट खालती. चला तर काही फायनली खालती पोहोचले आता आम्ही. इकडे आले तर एवढ्या गाड्या नव्हत्या ना. आता गाड्या बघ किती लागल्या. अशा भरल्या गाड्या. आपली गाडी कोण बोलले ती येते का? आपल्या गाड्या तिकडे आहेत. इथे दोनच तिकडे दोनच. भाऊ कोण होईल का आपला पहिला. खालती रुपयाचा पोचले आणि दादा आता पाठशे आला. तर रुपयाचा पहिला पोचला. रुपयाने येऊन ऑपरेशन बी केले गाडीचा मस्त. तर काहीतरी पॅनल लावलेला तो कळला. तर इथं मग अशी आम्ही रिक्षा होतो तेव्हा इथं लागून जरा लूज झालता तो. तर डायरेक्ट पूर्ण काढून टाकला. हायवेला डबल पारला तर सगळा चुरा चोल त्याचा मग काढून घेतात. किल्ले काढून होते. दुसऱ्या गाड्या आपल्या तिथे ही एक आहे ही 111 17 ती इनोवा ठीक आहे. ही वॅगनर 877 ते आपल्या नानाचा ब्यायला लागले. हलवलो अरे मीत आलं मीत. नाना बोलते काठे रुपल्या बोलते. बाईची आपली सँडल तुटलेली आहे बिचारा. डब्बींच्या उगलीचं आले. आणि माझी पण इथं आल्या व इथं बुटावी बुटावीने फेकलेली. बुटावी शिलाई निघली डायरेक्ट मराल इथं यायला. नाही तर वरती असं वाट लागली असती माझी पण. याची पण याला नाना दिली म्हणून याला काही टेन्शन नव्हतं. हलवली यायला लागली सगळी जशी येतील तर बसू. खतरनाक गरम होते इथे. हुशार माणूस तू. यायचं होतं यानं सगळ्यांनी. हलवले यायला लागले बघा. तर काय आता आम्ही इथून निघल्या. पुढं कुठे रस्त्याला थांबायचं वाटतं. भाऊ पुढे थांबणार आहेत. बाकी मागे आपली गाडी गेली. एक गाडी पुढे गेले. हलवलं इथं. चायचा ब्रेक घेतला मस्त. चहा पिऊन घेता जरा आणि आता निघून चहा पिऊन. गरम गरम चहा घेतले तेव्हा आता कुठे बरं वाटले. जरा सगळी चहा पिता पिऊन घेतात. तर काही फायनली तर गणेश नगरला पोचला इथं. आता इथून घरी जाणार आहे. आणि तुम्हाला सूचना सांगायची राहिली की आपली या 24 तारखेला भंडारा असणार आहे इथे तल्यावर आपल्या गणेश नगरला. तर सगळी भंडाऱ्याला या. नक्की भंडाऱ्याचा लाभ घ्या. प्रसादाचा लाभ घ्या. चला आता तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंटने सांगा. हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.